महाराष्ट्रातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती आयपीएलच्या मॅचेस राज्याबाहेर हलवण्याची मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केली आहे। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे करस्पॉन्डंट उदय जाधवने। महाराष्ट्रात दुष्काळ असल्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होऊ नये अशी मागणी केलेली आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी त्यात आपल्या सोबत आहेत। सर, नेमकी काय मागणी ह्या कारणामागे तुमचं काय सांगाल? आयपीएलचे सामने 3 एप्रिलला चालू होऊन 36 दिवस चालणार। इंटरनेटवरनं मला माहिती मिळाली, काही जणांनी माध्यमासह या दाखवलं छापलं की रोज पिच आणि ग्राउंडचं मेंटेनन्स करायला 60,000 लिटर पाणी लागणार। आपली 3 स्टेडियम आहेत, वानखेडे, डी.वाय. पाटील आणि पुण्याचं सहारा। म्हणजे ही 3 स्टेडियम 36 दिवस रोज 60,000 लिटर एकाला काढलं, जवळजवळ 60 लाख लिटर पाणी हे यासाठी वापरलं जाणार। आणि आयपीएल म्हणजे क्रिकेटची करमणूक आहे। हा काय मी खेळ म्हणून पाहत नाही, जसं वन डे इंटरनॅशनल असते किंवा 5 दिवसाची मॅच असते। त्यामुळे या करमणूक खेळासाठी इतकं पाणी जे दुष्काळ आहे, म्हणून मी आयपीएलचे संयोजक जे राजीव शुक्ला आहेत त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही महाराष्ट्रातना खासदार जा राज्यसभेवर, तुम्ही या राज्यात दुष्काळ आहे तुम्ही पाहताय आणि अशावेळी 60 लाख लिटर पाणी वाया घालवणं। या राज्याने आसाराम बापूंच्या होळीत पाणी वाया घातलं, त्याच्यावर कारवाई केली। ऊस उत्पादक शेतकऱ्यावर कर लावला, कारण ऊस जास्त पाणी घेतं। अशावेळी क्रिकेटच्या करमणूक खेळावर इतकं पाणी वाया घालवणं हे योग्य नाही। इतकं पाणी जर खरंच लागत असेल तर राजीव शुक्ला, तुम्ही या राज्याचे खासदार आहात, तुम्ही हा आयपीएल रद्द करायला ठरवलं पाहिजे असं त्यांना पत्र धाडलं आहे। राज्य सरकारला या संदर्भात तुम्ही निवेदन देणार आहात का? अर्थातच उद्या मी सभागृहामध्ये या विषयात विषय काढून म्हणणार आहे की हे 60 लाख लिटर पाणी वाया जाणार आहे का याची माहिती सरकारने द्यावी, आणि देणार असतील तर भले महसूल गेला तरी चालेल, कारण महसूल का पाणी, तर पाणी महत्वाचं आहे। महसूल मिळून दुष्काळाला काही मदत होणार नाही, त्याच्याऐवजी पाणी मिळून मदत होणार आहे आणि ते वाचवलं पाहिजे अशी भूमिका आमची राहील। धन्यवाद तुम्ही आयबीएन लोकमतशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, आयबीएन लोकमत, मुंबई।